धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर यांच्यानंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चौथे नेते आहेत जे पुन्हा एकदा अडचणीत आलेत। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर काही दिवसात बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर काही दिवसांमध्ये नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला। तसेच त्यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेण्यात येण्याची आता शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे। यानंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथी बरोबरचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते पुन्हा एकदा अडचणीत आलेत। मागच्या काही महिन्यांत राष्ट्रवादीचे हे 4 मोठे नेते अडचणीत आलेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे पक्ष नेतृत्व यावर काय मार्ग काढणार हे एक पक्ष नेतृत्वाकडे मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे झिरवाळ प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। तर रोहित पवार म्हणतायत जर त्या इस्माने तक्रार केली तर झिरवाळ यांना सोडायचं नाही। पण मंडळी, काहीच दिवसांपूर्वी वादात सापडलेले झिरवाळ यांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागू शकतो का? त्यांचा राजीनामा खरंच होऊ शकतो का? यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। फडणवीसांनी स्वतः या संदर्भातील महत्त्वाची माहिती दिली असून नेमकं राज्याचे गृहमंत्री या सगळ्यावर काय म्हणालेत ते देखील आपण पाहूयात। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मोठ्या घडामोडी घडतात। दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली। तसेच राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अध्यक्षपदी देखील त्यांची निवड झाली। सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची सूत्रे आल्यापासून त्यांच्या समोरील आव्हान संपता संपत नाहीये। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ हे त्यांच्या कार्यालयातील क्लर्कच्या लाचखोरीमुळे अडचणीत आले होते। त्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आलेत। सध्या नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथी सोबतचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करतात। त्यामुळे आता झिरवाळांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय भूमिका घेत आहेत याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं। या कथित व्हिडिओ प्रकरणाबाबत अद्याप तरी मंत्री झिरवाळ यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। बघायचं झालं तर व्हायरल झालेला व्हिडिओ हा 7 महिन्यापूर्वीचा असल्याचं देखील सांगितलं जातंय। त्यामुळे अचानक व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर झिरवाळांचं मंत्रिपद जाणार का हा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र आज या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी। या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू। सगळे राज्यात पावसाचं संकट पाहायला मिळतं। झिरवाळ अडचणी देताना पाहायला मिळतात। यापूर्वी सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये लाच घेताना त्यांच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती। यावेळेला सुद्धा त्यांच्यावर आरोप होत आहेत। सरकारवरती या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी सरकारच्या प्रतिबंध परिणाम होतो। बघा, असं आहे की मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही। आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच। तर सध्या स्पष्ट आहे झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाईल असं काही चित्र मुख्यमंत्री फडणवीसांच्या बोलण्यातून तरी दिसत नाहीये। बाजूलाच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्राताई देखील होत्या, त्यामुळे त्यांच्या समोरच ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे। झिरवाळ यांच्या या कथित व्हिडिओ प्रकरणात
झिरवाळ यांनी जेव्हा स्वतः फडणवीसांना कॉल केला तेव्हा मुख्यमंत्री यांनी झिरवाळ यांना तक्रार दाखल करण्यासाठी सांगितलेलं आहे. एकूणच 3 ते 4 व्हिडिओ एकत्र करून तो व्हिडिओ बनवला असल्याचं देखील वक्तव्य समोर आलंय आणि हे प्रकरण कुठेतरी ब्लॅकमेलिंगचं आहे का असा प्रश्न देखील उपस्थित राहतोय. आता झिरवाळ यांना व्हिडिओ प्रकरणात तरी राजीनामा द्यावा लागणार नाहीये असं एबीपीने देखील सूत्रांच्या हवाल्याने बातमी चालवलेली आहे. त्यामुळे सदर प्रकरण लवकरच थंड केलं जाईल हेच या सगळ्यातून आपण आता बोलू शकतोय. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला. धन्यवाद.